वेलकम टू एक्सपर्ट विथ गौरी। आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीचे मॅथमॅटिक्स धडा पहिला, परिमेय व अपरिमेय संख्या म्हणजेच रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स। आज आपण सराव संच 1.3 बघणार आहे। प्रश्न आहे, खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा। म्हणजेच क्वेश्चन, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म्स। बिफोर दॅट सॉल्विंग द all questions, we can consider the all basic ideas of our questions and rational and irrational numbers. It has a decimal form. म्हणजे जेव्हा अपरिमेय संख्याच्या अंशाला आपण छेदाने भागतो तेव्हा दशांश अपूर्णांकाचा उपयोग केला तर त्या संख्येचे दशांश रूप मिळते। म्हणजे जर का आपण एखाद्या संख्येने एखाद्या दुसऱ्या संख्येला भागले तर बाकी शून्य आली तर ती भागाकारीची क्रिया पूर्ण झाली असे समजतो। अशा परिमेय संख्येच्या अशा दशांश रूपाला खंडित दशांश रूप असे म्हणतात। इफ वी यूज डेसिमल फ्रॅक्शन्स व्हाइल डिवाइडिंग द न्यूमरेटर्स ऑफ अ रॅशनल नंबर बाय इट्स डिनोमिनेटर, वी गेट द डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ अ रॅशनल नंबर and the remainder is 0. Hence the process is end of the division. Such a decimal form of a rational number is called a terminating decimal forms. जेव्हा आपल्याला एखाद्या संख्येचं एखाद्या रॅशनल नंबरचं दशांश रूपामध्ये रूपांतर करायचं आहे तेव्हा त्याचे दोन भाग होतात, एक तर टर्मिनेटिंग आणि दुसरा नॉन टर्मिनेटिंग। टर्मिनेटिंग या संख्येला म्हणतात जेव्हा आपण एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येला भाग दिला आहे आणि त्याची बाकी जर का शून्य आली आहे तर त्याला टर्मिनेटिंग प्रोसेस म्हणतात। नॉन टर्मिनेटिंगमध्ये रिकरिंग आणि नॉन रिकरिंग म्हणतात। म्हणजे जर का आपण एखाद्या संख्येला भाग देत आहोत आणि सपोज एक्झाम्पल देते, भागाकार आले आपला 0.737373। आता पॉईंट नंतर 737373 हे जे डिजिट आहेत ते रिपीट आलेले आहेत, मग त्याला काय म्हणतात, रिकरिंग म्हणजेच रिपीट डिजिट्स। अँड नॉन रिकरिंगमध्ये काय होतं, समजा आपलं जर का आन्सर 0.73124567 असं जर का वेगवेगळ्या प्रकारचे आले तर त्याला म्हणतात नॉन रिपीटिंग डिजिट्स म्हणजेच नॉन रिकरिंग, आणि त्यालाच म्हणतात इरॅशनल नंबर्स। आता आपण पहिला क्वेश्चन सॉल्व करूया। फर्स्ट क्वेश्चन इज 9/37। आता आपल्याला हा जो अंश आहे त्याला 37ने आपल्याला भागायचा आहे। वी कॅन डिवाइड 9/37। आता आपल्याला 37चा पाढा येतो का? बिलकुल नाही। अशा वेळेस काय करायचं, पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवायची, घाबरायचं बिलकुल नाही, आपल्याला मल्टिप्लिकेशन करता येतं। तर इथंच आपण फसतो की आता 37 आलेले आहे, आपला टेबल पाठ नाही। आता काय करायचं, आपण काय करतो, क्वेश्चन सोडून पुढं जातो। काहीच गरज नाही, मी आता तुम्हाला शिकवते की आपल्याला क्वेश्चन कसा सॉल्व करायचा। त्याआधी मी पहिले सगळं क्वेश्चन सोडून टाकते आणि त्यानंतर मग मी तुम्हाला गायडन्स करते। I divide this numerator by the denominator, 9/37। आता इथं एकदम आपल्याला नोटीस करता येईल की हा 9 आहे, हा 0 आहे 37पेक्षा, त्याच्यामुळे 37नी 9ला काय भाग देणार नाही, 0 मांडून टाकायचा। 37 0 इज इक्वल टू 9। आता तुम्ही म्हणताल हा 0 कुठून आला, तर आपण 5वी 6वी 7वीची डिव्हिजन मेथड शिकलेलो आहे। इनविजिबल डिजिट असतो तो म्हणजे 0, तो आपल्याला वर्ण खाली घ्यायचा राहायचा आहे। मग आपण तो इनविजिबल 0 इथं मांडला, 90 झाला। 37चा पाढा आपल्याला येत नाही, 37 जर 37 मल्टिप्लाय 2 करायचा, 74 आला, क्लिअर। आता आपल्याला ॲडिशन तर सोपी जाते। आता 74 आणि 90च्या मध्ये किती आहे, तर 16चा फरक आहे। ओके, मग आता 16 मग 37 मल्टिप्लाय 3 इथे येईल का, तर नाही येणार। मग 37 2 जार 16। परत आपण इथून इनविजिबल 0 खाली घेतला, 160 झाले। 37चा टेबल आपण म्हणायला सुरुवात करायची, येत नाही, ओके। मग आपण काय करायचं, 37 2 जार लिहिलेलंच होतं, पुसून टाकायची नाहीत, कारण की या गोष्टीला रिपीट प्रोसेस येत राहतात।
नाहीतर मग लक्षात ठेवायच्या. मग 37 3 करून बघायचं. 37 3 111. ओके, पण आपल्याला 160ला भाग द्यायचा आहे. 111मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे 160 आणि 111मध्ये. त्यामुळे आपल्याला 37 4 करून बघायचं आहे. 37 4 148. देअरफॉर हिअर 37 4 148. 120 आले. 0मधून 8 गेले, 2 उरले आणि 5मधून 4 गेला, 1 उरला आणि वरून जो 0 घेतला तो इनविजिबल घेतला. मग आता 37 3 111. देअरफॉर 37 3 111. 90. आता इथं बघा, इथं आपला रिमाइंडर म्हणजेच बाकी 90 आलेली आहे. 90 इथं सुद्धा होती आणि इथं पण होती. मग आता इथून काय होणार आहे, सगळी रिपीट प्रोसेस होणार आहे चालू. म्हणजे नाऊ देअर विल बी रिपिटेशन प्रोसेस. मग आता सच अ डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर कॉल्ड अ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल नंबर. देअरफॉर वी कॅन रिपीट दिस प्रोसेस. 37 2 74, 37 4 148, 37 3 111 and repeat. Remainder is 90. Therefore, is that clear? The decimal form of 9/37 is 0.243. 243 dash 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 243. Therefore, it is a constant. Therefore, our answer is 0.243. आता तुम्ही म्हणता इथं वरती रेख का बरं मारली, तर ती रेख का मारली कारण की ही प्रोसेस 243ची रिपीट होत जाणार आहे पुढं 243 243 243 ती अमर्याद आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं ही लाईन मारायची आहे. मग आपलं उत्तर आले आहे दशांश रूप 9/37चं 0.243. सेकंड क्वेश्चन इज 18/42. आता इथे लक्षात घ्यायची एक गोष्ट. आता 18 आणि 42 म्हणजे 18 आणि 42 हे आपल्याला 6च्या पाढ्यामध्ये सापडतात. आता आपल्याला 42चा पाढा काही येत नाही. ओके, मग आपण काय करू शकतो, याचं कन्वर्टिंग करू शकतो. 18/42 इज इक्वल टू 6 इज द कॉमन फॅक्टर ऑफ 18 अँड 42. देअरफॉर 6 × 3 इज इक्वल टू 18 अँड 6 × 7 इज 42. Therefore 6 is deleted from both the numerator and denominator. Remaining is the 3/7. Now we can divide 3 by 7. या अंशाला आपल्याला या छेदाने भाग द्यायचा आहे. अंश आहे छोटा, छेद आहे मोठा. 3/7. 7 0 0 कारण की 7च्या पाढ्यामध्ये 3 नाहीत. उरले 3, वरतून घेतला 0. 7 चौक 28. 30 + 28 = 2. वरतून घेतला 0. 7 2 14. 20 + 14 = 6 आले. वरतून घेतले 0. 7 8 56. 60 + 56 = 4 उरले. वरतून 0 घेतले. 7 5 35. 40 + 35 = 5. वरतून घेतला 0. 7 7 49. बाकी उरली 1. इथं आपण पाहतोय की 0 बाकी येत नाही. आपण कितीही प्रोसेस केली तरी त्याच्यामुळे आपण इथंच थांबायचं आहे कारण आणि ही प्रोसेस रिपीटेड होणार आहे. रिमाइंडर इज नॉट अ 0. देअरफॉर सिमिलरली अ टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म कॅन बी रिटन ॲज अ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म्स. देअरफॉर 18/42 in the decimal form is 0.42857 dash 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 dash. It is a unlimited. Therefore our non-terminal recurring decimal form is 0.4257. म्हणजे उत्तर काय आलं आपलं 18/42 दशांश रूप हे 0.42857 म्हणजेच 0.42857. पुढचा प्रश्न बघू आपण. 14. Here we can divide 9/14. 14 is the denominator and 9 is the numerator. 14 0 0. Therefore 9 - 0 is equal to 9. Invisible 0 is take here. Then 14 6 84. 90 - 84 is equal to 6. Invisible 0 is taking. Then 14
4 जार 56. 60 minus 56 is equal to 4. Invisible 0 is taken for here, and then 14 2 jar 28. 40 minus 28 is equal to 12. Invisible 0 is taken here, then 14 8 are 112. 120 minus 112 is equal to 8, and invisible 0 is taken for the solving this example. 14 5 are 70. 80 minus 70 is equal to 10. Remainder is not a 0, it is a 10. Therefore, our answer is 0.64285. आता आपल्याला माहीत आहे की प्रत्येक परिमेय संख्या ही अखंड आवर्ती दशांश रूपात लिहिता येते, त्यामुळे आपल्याला ती खंडित रूपाचे अखंडित आवर्ती रूपात लिहिता येते. ती कशी? 9/14चा डेसिमल फॉर्म हा 0.64285. आता ही खंडित झाली म्हणजेच आपल्या भाषेत झाले तर टर्मिनेटिंग डेसिमल. आता याचा फॉर्म आपल्याला चेंज करून नॉन टर्मिनेट करायचा आहे, तेव्हा त्याचं उत्तर येणार आहे 0.64285. नेक्स्ट क्वेश्चन इज, हियर न्यूमरेटर इज -103 and denominator is 5. -103 upon 5. आता इथं निगेटिव्ह नंबर आलेला आहे, तर घाबरायचं काहीच कारण नाही. आपल्याला सोल्युशन करताना पहिले ते धन करून घ्यायचे आणि मग उत्तर जेव्हा आपण मांडू तेव्हा ते ऋण करून मांडायचं आहे, म्हणजेच निगेटिव्हमध्ये मांडायचं आहे. मग आता 103ला 5ने सहज भाग जातो. मग 5चा पाडा म्हणताना 5 2 जार 10. 10 minus 10 is equal to 0. देन 3ला आता भाग जातो का? तर बिलकुल भाग जात नाही. मग आता काय करायचा? 0 मांडून टाकायचा. 5 0 जार 0. उरले किती? 3 वजा 0 3. वरून आता इनविजिबल 0 घ्यायचा असतो, तो आपण घेतला आहे. मग पॉईंट घेतला आपण, कारण की आपण इनविजिबल 0 घ्यायला सुरुवात केली, तेव्हा इथं पॉईंट द्यायचा, कारण की ह्याला पूर्ण भाग जात नाही आहे म्हणून आपण 0 घेतला, त्यामुळे आपण इथं पॉईंट दिलेला आहे. मग 5 6 जार 30. रिमाइंडर इज 0. म्हणजेच इथं या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला बाकी ही शून्य मिळालेली आहे आणि आपलं उत्तर आलेलं आहे 103/5 बरोबर 20.6. म्हणजेच हा निगेटिव्ह नंबर असल्यामुळे -103 upon 5 इज इक्वल टू -20.6. -11 upon 13. Numerator is 11 and denominator is 13, but it is a negative. Then we can solve this example on positive numbers. 11 divided by 13. All the procedure are the same before 4 examples are. Then our answer is 0.8461 and dash 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 dash. It is a, we know that every rational number can be written in a non-terminating recurring decimal form. Similarly, a terminating decimal form can be written as a non-terminating recurring decimal form. Therefore, our answer is -11 upon 13 is equal to -0.8461.